नमस्कार. ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन म्हणजेच एम्राचे राज्य उपाध्यक्ष व अकोट येथील प्रसिद्ध व्यापारी संजय विरवाणी यांनी त्यांचे सुपुत्र स्वर्गीय कबीर विरवाणी व एम्राचे राष्ट्रीय सचिव स्वर्गीय भावेश सोलंकी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवार तारीख 28 जून 2026 रोजी अकोटच्या झुंझुनवाला अतिथीगृहाच्या सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले होते. या शिबिरात सुमारे 144 रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केले. आयोजकांनी रक्तदाते व आमंत्रितांसाठी चहा, कॉफी, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली होती. रक्तदात्यांचा भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या शिबिरात सर्वश्री शरद यवतकार, कैलास गोंडसर, प्रमोद गोंडसर, प्रमोद देशमुख, डॉक्टर विशाल इंगोले, डॉक्टर संतोष जयस्वाल, डॉक्टर श्याम बोंद्रे, डॉक्टर अमोल राजगुरू, संत निरंकारी मिशनचे प्रमुख सतरामदास पारवाणी, पोलीस निरीक्षक शुभांगी दिवेकर कोरडे, मनोहर विरवाणी, नेवनदास मोटवाणी, रामचंद्र पारवाणी, मोतीलाल तेजवानी, अशोक विरवाणी, मुकेश जेसवाणी, अविनाश विरवाणी, मनोज झाडे, दुर्गेश रामनानी, विशाल भगत, प्रतीक झुंझुनवाला, समाजसेवक विजय जितकर, सुनील गावंडे, शेख ख्वाजा, संजय बडेठिया, दीपक उकरडे, राजकीय नेते, उद्योजक, डॉक्टर्स, पत्रकार बांधव, सिंधी समाज बांधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. रक्त संकलन अकोला येथील श्री साई रक्तपेढीने केले. गोळा झालेले रक्त थॅलेसेमिया रुग्णांसाठी सुद्धा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आयोजक संजय विरवाणी यांनी किरण न्यूज सोबत बोलताना दिली. एम्रा ही एक मोबाईल रिटेलर संस्था पूर्ण महाराष्ट्रात नव्हे पूर्ण भारतात अनेक प्रांतात भावेश भाई सोलंकी यांच्या स्मृतीत रक्तदान शिबिराचे आयोजन करते. एम्रा ही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हा कार्य पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण राज्यातच करते. त्याच कळीत अकोट शहरात आम्ही स्वर्गीय भावेश सोलंकी व स्वर्गीय कबीर विरवाणी यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन अकोटात आज केलेले आहे. रक्त हा म्हणजे मानवी शरीरात निर्माण होणारा जो आहे घटक तो स्वतः निर्मित होतो व अनेकांचे जीव आपण रक्तदान करून वाचू शकतो.